उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी. रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर निकाल येण्याची शक्यता. काँग्रेसच्या टिळक भवनात बैठकांचा सिलसिला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संघटनात्मक बाबींचा घेणार आढावा. आज सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक होणार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईत एका लग्न सोहळ्यात एकत्र. एका शासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र. गेल्या 3 महिन्यात ठाकरे बंधूंची ही तिसरी भेट. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की ठाकरेंकडे 1 पद मिळतं. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप. रवींद्र धंगेकरांचे पक्ष बदलाचे संकेत. 2 दिवसात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार. लोकशाही मराठीशी बोलताना धंगेकरांचं वक्तव्य. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांचा जनता दरबार. आठवड्यातून 2 दिवस भाजपाकडूनही ठाणेकरांसाठी जनता दरबार. भाजपाकडून शिंदेंची कोंडी करण्याचे राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाकुंभमेळ्यात जाणार. शिवसेनेचे आमदार खासदारही राहणार महाकुंभमेळ्याला उपस्थित. मध्य रेल्वेकडून मुंबई ते नागपूर, मडगाव, नांदेड आणि पुणे नागपूर दरम्यान 28 होळी विशेष रेल्वेगाड्या. गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय. कुंभमेळ्यावर टीका करणाऱ्यांचा मोदींकडून समाचार. परदेशी गुलाम मानसिकतेचे लोक धर्म आणि परंपरेवर हल्ला करतायत. मोदींचा हल्लाबोल. भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यात टीम इंडियाचा शानदार विजय. भारताचा 6 गडी राखून पाकिस्तानवर विजय. भारताचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.